नमस्कार मित्रांनो, मी जयवंत सुतार आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शंभू सुविधा केंद्र आजरा. विविध शासकीय कामकाजाबद्दलची माहिती, विविध शासकीय योजनांबद्दलची माहिती, विविध शासकीय प्रमाणपत्रांबद्दलची माहिती आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहणार आहे. तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त अशा माहितीकरिता या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज घेऊन आलेलो आहे अतिशय महत्त्वाची अशी योजना. या योजनेबद्दल या ठिकाणी तपशीलवार आपण पाहणार आहोत. आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी विविध शासकीय योजना जाहीर केलेल्या आहेत. महिला सबलीकरणाच्या अंतर्गत विविध शासकीय योजना शिंदे साहेबांनी जाहीर केलेल्या आहेत. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म सध्या परिस्थितीत भरणे चालू देखील आहे. यानंतर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अधिकृतपणे जाहीर केलेली आहे. 30 जुलै 2024 रोजी या योजनेचा GR शासनानं जारी केलेला आहे. तर या योजनेसंदर्भात आपण कोणत्या गोष्टींची पूर्तता करणं महत्त्वाचं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, 1 जुलै 2024 अखेर रेशन कार्ड विभक्त असणं किंवा रेशन कार्ड असणं महत्त्वाचं आहे. हे रेशन कार्ड पिवळे किंवा केशरी अशा प्रकारचं असणं महत्त्वाचं आहे. एक रेशन कार्ड म्हणजेच एक कुटुंब असे गृहीत धरले जाणार आहे. उज्ज्वला योजनेचे लाभार्थी या योजनेचे लाभार्थी राहणार आहेत. त्याचबरोबर 1 जुलै 2024 पर्यंत ज्या महिलांच्या नावे गॅस कनेक्शन आहे त्या महिला देखील या योजनेचे लाभार्थी राहणार आहेत. या योजनेमध्ये विशेषतः गॅस कनेक्शन हे महिलांच्या नावे असणे गरजेचे आहे. त्यांनाच या योजनेचे लाभ मिळणार आहेत. ज्यांच्या नावे गॅस कनेक्शन आहे त्यांनी जे आपले गॅस वितरक कंपनी आहे, इंडियन असेल, HP असेल, तर या ठिकाणी जाऊन KYC अपडेट करणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या बँक खात्यास आधार लिंक करणे गरजेचे आहे. त्यांचे बँक खाते स्वतंत्र म्हणजेच वैयक्तिक असणे महत्त्वाचे आहे. तसेच हे बँक खाते IFSC कोड असलेले असणे अतिशय महत्त्वाचे आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही जी घरगुती कनेक्शन आहेत त्या घरगुती कनेक्शन धारकांच्यासाठी व महिला कनेक्शन धारकांच्यासाठी आहे. या योजनेमध्ये जे व्यावसायिक कनेक्शन आहेत ते लाभ घेऊ शकणार नाहीत. तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत वर्षातून 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. या योजनेसाठी वेगळ्या पद्धतीनं अर्ज करण्याची आवश्यकता नाही. या योजनेचे लाभार्थी उज्ज्वला योजनेचे लाभार्थी व लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आणि 1 जुलै 2024 पूर्वी ज्या महिलांच्या नावे गॅस सिलेंडर आहे अशा सर्व महिला या योजनेचे लाभार्थी राहणार आहेत. तर मित्रांनो, अशाच विविध आणि महत्त्वपूर्ण उपयुक्त अशा शासकीय योजनांच्या माहितीकरिता या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या पुढचा व्हिडिओ देखील अशाच प्रकारे अतिशय महत्त्वपूर्ण योजनेची माहिती असेल. त्यामुळे या व्हिडिओला लाईक करा, शिवाय या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.